हे पहा, आम्ही नर्सरीमधून काय काय आणलं, कशासाठी गेलो होतो, काय घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या मठामध्ये, स्वामींचं दर्शन घेतलं. तर असंच आपण छोटे छोटे व्हिडिओ पाहूया. आणि व्हिडिओ चला आवडलं तर लाईक करा, शेअर करा. स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे गेलो होतो, जगन्नाथ महाराजांचं रथ आलं होतं, तर ते दर्शन घेतलं. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत सगळेजण, मजेत आहात ना? तर चला, स्वामींचा आशीर्वादाने सगळे मस्त मजेत असतील, हसत खेळत असतील. चला तर मग आपण जाऊया. आता आम्ही चाललो आहे दवाखान्यात, कारण स्वराची आणि माझी तब्येत बरोबर नव्हती आणि व्हिडिओ खूप लेट झाला, कारण आमच्या दोघींचीही तब्येत खूप आणि आवाज तर खूप बसला होता. त्यामुळे दवाखान्यात जाणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही दवाखान्यात चाललो होतो. कारण स्वराचे 2 दिवस शाळेला खाली पण झाले होते. मग चाललो होतो आम्ही दवाखान्यामध्ये. आणि तिथून शिवांश आहे ना, शिवांशला कुठे जायचं असेल तर त्याला एकच आनंद, तुम्ही कुठेही जा, मला बाहेर फिरायला भेटतं, बस त्याला तेवढंच असतं. आणि तो दीदीला सारखा करत होता, हे कपडे घाल, ते कपडे घाल. म्हणजे त्याची तयारी झाली ना की त्याला अजिबात थोडा वेळसुद्धा चैन पडत नाही. दीदीला हे आणून दे, दीदीला मास्क दे, दीदीला जे हवं, रुमाल हवं, काय काय हवं, पहिलं बाहेर व्हा सगळ्यांनी, असं असतं त्याचं. कारण त्याला जायचं असतं आणि इथे करते दोघंजणं बाय बाय, कारण त्यांना माहिती आहे एकदा बाहेर हो तू म्हणतात ते शिवांचं चाललेलं असतं, पहिलं बाहेर व्हायचं. मग चला तर आपण इथे दवाखान्यात पण जायचं आणि दवाखान्यातलं झाल्यानंतर आपण पाहणार आहोत कुठे जायचं ते. तर तुम्ही पाहिलंच आहे की मठामध्ये जायचं आहे, तर ते चाललो आहे आम्ही आता दवाखान्यामध्ये. तर चला मग, कारण दवाखान्यामध्ये गेलं, दवाखान्याच्या इथून स्वामींचा मठ पण जवळ आहे. मग तसंच म्हटलं की चला आता इथे झालेलं आहे आपलं दवाखान्याचं काम लवकर, तर मग तसंच जाऊन येऊया आपण मठामध्ये. आणि त्यालाही कुठे नाही नेलं तर चालेल, पण चला स्वामींच्या इथं म्हटलं ना ते ठीक आहे, त्याला काय. स्वामींच्या मठाशेजारी इथं जगन्नाथ महाराजांचा रथ पण आला होता आणि खूप छान दर्शन वगैरे घेतलं, कारण मुलांनाही पाहायला भेटलं. ते काय असतं आम्ही पाहिलं नव्हतं, पहिल्यांदाच पाहिलं आणि खूप छान असं म्हणजे प्रसन्न वाटलं. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती सगळं पाहायला, कारण पूर्ण सगळ्या रोडला वगैरे मस्त असं वातावरण होतं. नंतर मग आम्ही तिथं दर्शन झालं. मी तिथून आलो पुन्हा स्वामींच्या मठामध्ये आणि त्यांचा महाप्रसाद पण चालू होता. नाही जात या, कुठून चालले? स्वामी मग सगळं झाल्यानंतर काही फुलांची झाडं वगैरे घ्यायची होती. मग थोडेसे सर म्हटले की इथे घे. मम्मी एक आपली पंढरपूर मखमळ घेतली आणि एक तुळस घेतली, कारण तुळस नव्हती, मी तुम्हाला त्या दिवशी दाखवली होती. तर तुळस आणि पंढरपूर मखमळ आम्ही ॲड केली होती, कारण ते हवी ती. एक खताचं पॅकेट पण घेतलं आम्ही.
आणि कोंडा विचारला तर कोंडा तो खूप महाग सांगावा लागला आणि माझ्याकडं होते, मग म्हटले राहू दे. आणि तशाही मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत, त्यामुळं मी काही कोंडे वगैरे जास्त घेत नाही बसते. म्हटले झाडं आपली इथे बघून आले सरस झालं होतं माझे सर्व फोटो काढ चला पण असं सर्वचा फोटो वगैरे काढून घेतला आम्ही आणि मग चाललो आम्ही आपल्या परतीच्या प्रवासाला. आणि इथून बाहेर आलो, स्वामींच्या मठाच्या इथूनच बाहेर रोड आहे, तिथे सरळ आहे आपले घरी निघालो. आणि मस्त असे मुलांना असा पाऊस पण नव्हता तेवढ्यात आम्ही घरी. आणि येता येता थोडासा पाऊस झाला तर त्यांना चाललं होतं, असा आनंद झाला होता कारण पावसामध्ये जास्त जात नाही बाहेर, तर त्यांना त्या पावसाचा एकदम आनंद वाटायला लागला. पावसात भिजायला भेटलं थोडंसं, म्हणजे रेनकोट वगैरे नेऊनसुद्धा त्यांना पावसात भिजायला भेटलं, याचा आनंद त्यांना खूप होता. आणि तेवढंच होतं. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर नक्की व्हिडिओ पाहत राहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, कसं वाटलं ते पण सांगा, व्हिडिओ लाईक करा. तर हे पहा, मग आम्ही आलो आमच्या परतीच्या प्रवासाला आणि आलो आम्ही 9 वाजेपर्यंत. मग घरी असे फिरत असतं म्हणजे मजा करीत. हे पहा, चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय. पूर्ण पाहिलं थँक्यू.